नमस्कार. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, हृदयी स्वयंभची असे, स्वयंभू स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. 55वी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ आणि ही 9व्या अध्यायात 49वी ओवी आहे. आता ही जी ओवी आहे ही दुसरा जो श्लोक आहे, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उद्दमम प्रवित्तम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्यम. दुसरा जो श्लोक आहे त्याच्यावर आहे की सर्व विद्यांचा राजा, राजविद्या, राजगुह्यम, राजगुह्यम की एकदम राजाचं जसं गुपित असतं तसं भगवंताचं गुपित, पवित्र इतकं त्यात असं ज्ञान आहे, ते पवित्र आहे, ते अतिशय उत्तम आहे. प्रत्यक्षावगमम धर्म्यम की धर्मानुरूप आपण वागलो तर ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येऊ शकतं. सुसुखम कर्तुमव्यम आणि हे आचरणात पण येऊ शकतं आणि ते क्षयरहित म्हणजे अगणित ज्ञान आहे ते. आता यांचं काय ट्रान्सलेशन आपण बघू. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र, उत्कृष्ट, प्रत्यक्ष अनुभवास येणारे, धर्माला अनुसरून असलेले, अनायासे आचरण करता मिळवता येणारे आणि क्षयरहित आहे. हे त्यांचं ट्रान्सलेशन. आपण सरळ भावार्थ बघितला. याच्यावर आलेली ही जी ओळी आहे की मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, की ते छोटूसं जे ज्ञान आहे ते गुरुमुखातून आपल्याकडे येते असं वाटतं आणि मग आपल्यात मग ते जागतंय असं आपल्याला वाटतं आणि मग आपल्याला अनुभव येतं असं वाटायला लागतं, आहे की नाही. यांनी ट्रान्सलेशन काय दिलं आहे, आपण शब्दांचा अर्थ बघतोय. यांनी ट्रान्सलेशन काय दिलेलं आहे की गुरुमुखातून ज्ञान अमळसे उगवताना दिसते पण ते हृदयात मूळचे सिद्ध असते, तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. की ते हृदयामध्ये स्वयंभची असे, की ते आधीच असतं. ठीक आहे, की गुरुमुखातून ते ज्ञान छोटं छोटं आपल्याकडे येताना दिसतं, मग आपल्यात ते थोडं थोडं जागताना आपल्याला दिसतं आणि आपल्याला अनुभव यायला लागतं. पण खरं तर ते स्वयंभूपणे आपल्या आतमध्ये असतंच असतं. ते आपण देवाला क्रिएट नाही करू शकत, देवाने सर्व आपल्याला क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, की जसं स्वामीजी म्हणायचे की आपल्याला जर का एखादं झाड तयार करायला सांगितलं ते आपण तयार नाही करू शकत. आपल्याला रोप लावावं लागतं, बीज लावावं लागतं, मग काही दिवसांनी ते हे होतं. आपण असं चमत्कार करून दाखवू नाही शकत. पण देवानी हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि तसं ते ज्ञान आपल्या आतमध्ये आधीच आहे. जे नाही ते उगवणार कसं. जे नरिशमेंट मिळाल्यावर समजा झाड वाढतं की त्याला आपण मिनरल्स दिले, सगळं काही खाद्य दिलं, फर्टिलायझर दिलं, मग ते झाड वाढतं. तसं आपल्या आतमध्ये समजा कोणतं ज्ञानाचं झाड राहिलं तर त्याला ते नरिशमेंट, पाणी वगैरे कोण देतं आतमध्ये, तो भगवंतच देतो. ते ऑलरेडी असतं तिथे आणि ते बीज रूपात असतं, ते आपल्याला एकदम फोफावतं ते झाड. असं त्यांना बऱ्याचशा प्रकारे सांगायचं आहे. कित्येक प्रकारे सांगता येऊ शकतं. ते स्वयंभूपणे आहेच आहे. भगवंत सर्वत्र आहेच आहे आणि ते ज्ञान आहेच आहे. फक्त त्यांनी सांगितल्यावर तो त्यांनी वन्ही चेतविला असं म्हणतात ना, तसं आपल्या आतमध्ये ते जागं होतं आणि आपण मग अरे हे तर माझ्याजवळ ऑलरेडी होतं. मग त्याच्यावर मग कित्येक जण म्हणतात की अरे तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा विसरलाशी, म्हणजे आपण विसरला बोललाशी वगैरे म्हणण्यापेक्षा जागा विसरलेला आहे बाबा. की ते ज्ञान आपल्या आतमध्ये आहेच आहे आणि तसं आपल्याला त्या ज्ञानासकट जगायला पाहिजे. हे आचरणात येऊ शकतं. धर्माला अनुसरून आपण वागलो, प्रत्येक हृदयाच्या ठोकाणी, प्रत्येक डोळ्याच्या उघड झापेने, प्रत्येक श्वासागणिक, विचारागणिक, प्रत्येक कामागणिक आपण ते आचरणात आणू शकतो आणि हे अगणित ज्ञान आहे. खतम हो जाएगा वगैरे असं काहीच नसतं. देत राहायचं, देत राहायचं, देत राहायचं. अगणित आहे. त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे. स्वतः भगवान शिव म्हणतात की रोज मला गीता वाचल्यावर रोज काहीतरी नवीन अर्थ कळतो, नाही की नाही. आपण आपल्याला रोज कळेल आहे. आपण हे शिवरूप झाल्यावर आपल्याला पण ते रोज नवीन नवीन अर्थ कळायला लागेल. त्याच्यावरचा 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 अनुभव, त्याच्यावरचा अनुभव, याला काही अंतच नाही आहे. आणि यांनी क्लिअरली इथे मेन्शन केलेलं आहे, दिलेलं आहे
की हे आचरणात येऊ शकतं. एकट्या व्यक्तीच्या, पूर्ण समाजाच्या आणि पूर्ण विश्वात सगळ्यांच्या, प्रत्येक एंटिटीच्या, प्रत्येक जीवाच्या आचरणात हे येऊ शकतं. आणि मग त्याच्या आतमध्ये रामराज्य, सर्वांमध्ये रामराज्य, त्याच्या आतमध्ये स्वानंदबोध पाठन, सर्वांमध्ये स्वानंदबोध पाठन, त्याच्या आतमध्ये आनंदवन भवन, सर्वत्र आनंदवन भवन, त्याच्या आतमध्ये शाश्वत विकास लक्ष, सर्वत्र शाश्वत विकास लक्ष, पृथ्वी तलावर कुठेही घरादारात सगळीकडे आपण अचीव करू शकतो. हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर हे शक्य आहे, तर आपण हे आपल्या जीवनात शक्य करायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.